गणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सुंदरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरनिर्वतमसामराशिन्ना शयति विघ्नानां। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शोभं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासरणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भृगुती झळाळी कारुण्यसिंहो भवदुःखहारी तुझवीर शंभो मजकोणतारी तुझवीर शंभो मजकोणतारी। ना
देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी नाम स्मरण बड़ो संत समागम नाम स्मरण बड़ो संत समागम नाम स्मरण बड़ो संत समागम वाऊगाची भ्रम व्यर्थ जाय वाऊगाची भ्रम वाऊगाची भ्रम व्यर्थ जाय वाऊगाची भ्रम व्यर्थ जाय वाऊगाची भ्रम व्यर्थ जाय
शांतीब्रह्म एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी या अभंगातून भगवंताकडे मागणं मागितले. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने. मागणं मागितलं देवाकडं. काय मागितले? देवा हे जे माझं मन आहे ना, हे मन तुझ्या चरणी लागू दे. बघा एकनाथ स्वामींनी, एकनाथ महाराजांनी मनच का लागू दे असं म्हटलं? कारण कालचा विषय झाले, मन हे कसं आहे, चंचल आहे. इथं आहे तोपर्यंत कुठल्या पुढच्या क्षणाला कुठं जाईल हे सांगता येत नाही. कारण हा जो देह निर्माण झाला ना, हा पंचमहाभूतांपासून निर्माण झाला. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता पृथ्वीचं हे जे तत्व आहे ते पायापासून कमरेपर्यंत आहे, पृथ्वीचं तत्व. कारण काय, आपले पाय जमिनीवर आहेत. आप म्हणजे हा जो कमरेचा भाग आहे तो आप आहे. वायू म्हणजे छातीपर्यंतचा भाग आहे, श्वास आपण म्हणतो, श्वास वायू. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हा जो मस्तक आहे हा आकाशाकडे आहे. कारण हे तत्व मस्त आकाशाकडे जाते. आणि म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून हा नरदेह निर्माण झाला. हे सर्व अवयव निर्माण झाले आणि या अवयवांमध्ये एकच असा आहे तो अवयव आहे, ते मन आहे. ते मात्र दिसत नाही. बाकी सगळे अवयव दिसतात, आपल्याला जाणवतात, पण मन असं आहे की ते दिसतही नाही. पण आपण मनाप्रमाणेच काम करतो बरं का, मनाप्रमाणेच. कारण मन कसं आहे, मन हे एक वृत्ती आहे, वृत्ती. मन हे कशी आहे, वृत्ती आहे. या मनाच्या मागं वृत्ती आहे. ही वृत्ती आपल्याला गप्प बसून देत नाही. आणि याच्या बाबतीत जर फार म्हटलं तर आमच्या माता भगिनींच्याकडं फार याचं आहे. शेजारणीनं जर टीव्ही आणला, किती, 24 इंचीचा, 24 इंच टीव्ही, तर आपल्या घरामध्ये 32 इंच टीव्ही पाहिजे. तिने जर फ्रीज घेतला तर आपल्याकडे डबल डोअरचा फ्रीज पाहिजे. असं ही मानवी वृत्ती. याला म्हणतात वृत्ती, याला म्हणतात मन. हे संसारातलं झालं हो. पण ज्या भगवंतानी हा नरदेह दिला त्या भगवंताला हे सर्व अर्पण करणं, समर्पण करणं, याचं नाव हे जे मन आहे, हे मन त्या भगवंताच्या चरणकमलाजवळ दृढ करणं. कारण मन हे चंचल आहे. मध्यम मन हे ओढाळ गुरु, मन हे ओढाळ गुरु, परधन पर कामिनीकडे धावे. यास्तव विवेक पाशे, कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. मन हे ओढाळ गुरु, परधन पर कामिनीकडे धावे. जे माझं आहे ते माझंच आहे, जे दुसऱ्याचं आहे तेही माझं आहे. ही वृत्ती मनाची. आणि म्हणून या मनाला विवेक आणि वैराग्याचा लगाम घालून ते भगवंताच्या चरणकमलाजवळ दृढ करायचे. आणि म्हणून मनाला उपदेश आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने. मनाला उपदेश केलाय, मागणं मागितलंय. आपण देवाकडे भगवंताकडे मागणं मागतो. बघा देवाकडे आपण मागणं मागतो. संतांनी सांगितलं देवाकडं काहीही मागू नका, कारण तो अंतर्ज्ञानी हो, त्याला माहित नाही का तुमची परिस्थिती काय आहे. पण आपण देवाकडं मागणं मागतो. पूजेमध्ये आपण संकल्प करतो, अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां नित्य क्षेम स्थैर्य आयु. अरे किती मागतोय, 2 पाय फक्त पाणी सोडतोय आणि मागतोय किती, आयुरारोग्य दीर्घायुष्य. 2 पाय झाले, 4 पायांसकट सगळ्यांना. पण मागणं मागितलं तर असं मागितलं पाहिजे. कसं, एक गृहिणी
आता भगवंत प्रसन्न झाले हो, तर मागणं मागायचं कसं मागायला पाहिजे हो? हा, प्रत्यक्ष भगवंत प्रसन्न झालाय, कसं मागणं मागितलं पाहिजे? आमची एक गृहिणी घरामध्ये स्वयंपाक करत होती हो. झालं सगळा स्वयंपाक झाला होता, फक्त आमटी व्हायची होती. आणि आमटीच्या वेळेला काय केलं तिनं, फोडणी टाकली. तेल तव्यामध्ये त्या कढईत तेल टाकलं, तेल चांगलं तापलं आणि मग त्या सगळ्या त्या मिसळण्यामध्ये बघितलं तर मोहरी संपली. आता काय करायचं, मोहरी संपली, तेल तर तापले, काय कर, गॅस बारीक केला आणि विचार करते जर वाण्याच्या दुकानातून मोहरी आणावी का असं म्हणताना विचार करते. अहो एवढ्यात तिच्या दरवाजा समोर देव प्रगट झाले. म्हणाले, माते मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते मागून घे. हात ऐकली आणि बाहेर आली हो. आणि बघितलं तर साक्षात परमेश्वर समोर ठाकलाय हो. पण विचार डोक्यामध्ये त्या मोहरीचा होता हो. मोहरी संपलेली. माते मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय वाटेल ते मागून घे. ती म्हणाली, देवा मी आता स्वयंपाक करत होते, सर्व स्वयंपाक झालेला आहे, फक्त आमटीला फोडणी टाकणार होते, एवढ्यात लक्षात आलं मोहरी संपले. देवा मुठभर मोहरी द्या. अरे जगन्नियंता परमात्मा, अहो त्यात तो सांगतोय काय वाटेल ते माग आणि आपण मोहरी मागतोय. हे मागणं नाही बरं का. पण असं मागणं एका आंधळ्यानं मागितलं. आंधळ्यानं कसं मागितलं बघा. या आंधळ्याला देव प्रसन्न झाला. आंधळा होता, आंधळ्याला देव प्रसन्न झाला. आंधळ्या अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं नाही मागून घे. आंधळ्यानं थोडा विचार केला. अहो प्रत्यक्ष देव भगवान परमेश्वर प्रसन्न झालाय, थोडा मागताना विचार करायला पाहिजे. त्याने विचार केला ना, म्हणजे देवा अरे मी तर आता म्हातारा झालोय, त्याच्यात आणि आंधळा, त्यामुळे आता मला काय इच्छा नाहीये कसली. तू जरी दिलंस तरी मला नकोय, पण आता तू काहीतरी माग असं म्हणतोयस तर एकच मागतो तुझ्याकडे, मला काहीही नको, फक्त माझ्या नातवाच्या मस्तकावर पांढरं छत्र धरलेलं ते मी बघावं एवढीच इच्छा आहे. बघा एका वाक्यामध्ये किती मागून गेला म्हातारा आंधळा. माझ्या नातवाच्या डोक्यावर मस्तकावर पांढरं छत्र धरलेलं मी बघावं, याचा अर्थ याला पहिल्यांदा डोळसं केलं पाहिजे. हा म्हातारा होता म्हणजे याला तरुणपण दिलं पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, याला मुलं झाली पाहिजेत आणि त्या मुलांच्या मस्तकावर पांढरं छत्र फक्त राजाच्या मस्तकावर धरतात. तो राजा झाला पाहिजे आणि ते यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. याचा अर्थ बघा एकाच वाक्यामध्ये किती मागून गेला. असं मागितलं पाहिजे देवाकडे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. मी सांसारिक आहे, या संसारामध्ये गुरफटलेला आहोत, पण देवा हे माझं मन तुझ्या चरणी नत रत असू दे. देवाकडे मागणं मागितले. कोणी? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराज आणि त्यांच्यात शांती ब्रह्म. संतांना कधी राग नाहीये. मध्यम संतापहा शांत कशा प्रकारे. आपल्या या संसारामध्ये आपण या संसार तापानं ग्रासलेला आहोत आणि म्हणून आपण संतांच्या चरणी त्यांना संतांना प्रश्न विचारतो. संताप हा शांत कशा प्रकारे. बघा प्रश्न कसा आहे, आपण संतांना काय विचारतो, संताप हा शांत कशा प्रकारे. माझ्या या संसारातला संताप कशा प्रकारे नाहीसा होईल संता हे तुम्ही मला सांगा. संत म्हणतात अरे तू जो प्रश्न विचारलास ना त्याच्यातच त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न काय आहे, संताप हा शांत कशा प्रकारे. संत म्हणतात संता पहा शांत अशा प्रकारे. संताप हा शांत कशा प्रकारे. संत म्हणतात अरे वेड्या, अरे समोर तुझे संत उभेत, त्यांना पहा, त्यांचं आचरण करा, संतांचं मार्गदर्शन घ्या, तुमचा संसारातला ताप निघून जाईल. परमपूज्य अण्णा महाराजांचे आजचे जर शिष्य जर सगळे बघितले किंवा आजचे भक्त बघितले तर
आपण मोठे भाग्यवान आहात, आपण मोठे भाग्यवान आहात. त्यांच्या अण्णाभाऊंच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते समाधान जर बघितलं तर आपला संताप नक्कीच शांत होईल. आणि म्हणून नित्य फक्त केवळ पुण्यतिथीला आणि महाप्रसादाला नव्हे तर नित्य मंदिरात यावं, दत्तप्रभूंचं दर्शन घ्यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आपल्या घरी जावं. बघा, निश्चित या संसारातला संताप नाहीसा होणार आहे. आणि म्हणून संताप पहा, संतांना पहा, संतांचं मार्गदर्शन घ्या, संतांचं आचरण करा. आणि म्हणून संत कसे शांत आहेत. साधू कुणाला म्हणायचं? ज्यांनी 6 धुतले त्यांना साधू म्हणायचं. ज्यांनी 6 धुतले त्यांना साधू म्हणायचं. आता हे 6 म्हणजे काय? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षटरिपूंचे ज्यांनी दमन केलं त्यांना साधू म्हणायचं. असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अहो यांना साधू म्हणा, संत म्हणा, सद्गुरू म्हणा, अहो कोणतीही उपमा द्या, कारण त्यांच्यासारखे सद्गुरू या पृथ्वी तलावर हुडकून मिळणार नाहीत. आणि म्हणून अशा संतांना शरण द्या, अशा संतांचं मार्गदर्शन घ्या, अशा सद्गुरूंना शरण द्या. असे हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज लहानपणी यांचे आई वडील अगदी लहानपणी गेले. हो, लहानपणी गेले. यांचा सांभाळ आजीनं केला, यांचा सांभाळ आजीनं केला. ती म्हणायची एकनाथ नाव होतं, पण प्रेमान म्हणायची एका, अरे चल आज गंगेला आंघोळीला चल, नदीला स्नानाला चल. एकनाथ महाराज आजी बरोबर स्नानाला गेले आणि गंगेमध्ये स्नान केलं. आणि मग मात्र रोजची त्यांना सवयच लागली. पंच उषटकाले उठायचं आणि आजी बरोबर स्नानाला जायचं, गंगेवर, गोदावरीवर स्नानाला जायचं. असेच काही दिवस गेले आणि यांचे जे मित्र होते, या एकाचे मित्र होते, या मित्रांना आई वडील होते. हे मित्र आपल्या आई वडिलांची महती सांगायचे, कौतुक सांगायचे. माझे आई ना, माझे आई ना असे, माझे बाबा ना असे आहेत. हे ऐकल्यावर मात्र या एकनाथाला प्रश्न पडला, अरे सर्वजण आपल्या आई वडिलांचे कौतुक करतायत, मग माझे आई वडील कुठे आहेत? माझे आई वडील कुठे आहेत? आणि एकनाथानं एक दिवस आपल्या आजीला प्रश्न विचारला, आजी अगं लहानपासून माझा सांभाळ तूच केलास, पण माझे आई वडील कुठे आहेत? आता आईला मोठा प्रश्न पडला, सांगायचं कसं याला, काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं? आणि आईनं सांगितलं, बाळा तुझे आई वडील ना तुझ्या लहानपणीच देवाघरी गेलेत. आजी मग देवाघरी म्हणजे कुठं? एकनाथाच्या आता मनामध्ये प्रश्न चालू झाले. अगं देवाघरी म्हणजे कुठं? अरे देवाघरी म्हणजे स्वर्गात गेलेत. मग आजी तो स्वर्ग कुठं आहे? अरे मेल्या, मला कुठं माहित आहे स्वर्ग, मी अजून इथं पृथ्वीवरच आहे. पण तुझे आई वडील तुझ्या सोडून स्वर्गात गेले नक्की. मग हे आजी मग स्वर्गात म्हणजे कोणाकडं? अरे स्वर्गात तो देव आहे ना, त्या देवाकडं. मग आजी तो देव कसा आहे ग? अरे मी कुठं बघितलंय देव, मी तर फक्त मूर्ती बघितली भगवंताची. आणि असे बरेच प्रश्न विचारले. आजी मग मला त्या देवाला प्रश्न विचारायचा आहे. देवाला प्रश्न विचार, माझ्या आई वडिलांना लवकर का नेलस एवढ्या? माझ्या आई वडिलांना एवढ्या का लवकर नेलस? ठीक आहे म्हणाले, आता तू हा तुझा प्रश्न, आपण उद्याच्या स्नानाला जाणार आहे ना, त्या गंगेलाच तू प्रश्न विचारला. ठीक आहे म्हणाले. पंच उषटकाले उठला हा एकनाथ आणि वेध लागले ते गंगेचे स्नानाचे. कारण काय, आज गंगाबाईला गोदावरीला प्रश्न विचारायचा होता. आणि लवकर उठला, आजी बरोबर गेला स्नानाला, एक बुडी मारली आणि उठून त्या गोदावरी मातेला, गंगेला प्रश्न केला, हे गंगे, हे गोदावरी माते, माझे आई वडील कुठे आहेत? माझे आई वडील मला लहानपणी सोडून गेले असं माझी आजी सांगते. मग ती आजी म्हणती ते स्वर्गात गेलेत. मग स्वर्गात गेले तर कोणाकडं? तर देवाकडे गेलेत, देवाघरी गेलेत. मग हा देव कोण? तो देव मला कसा दिसत नाही?
आणि देव असेल तर मला का दर्शन देते माते, माझ्या या प्रश्नांची उत्तरं तूच दे. कारण आजीच म्हणाली ही तुझी सर्व उत्तरं गंगा माता ती गोदावरी दिल. एकदा विचारला प्रश्न 10 मिनिटं गेली, पुन्हा दुसरा प्रश्न विचारला 10 मिनिटं गेली, पुन्हा तिसरा प्रश्न विचारला 10 मिनिटं गेली. असं करत अर्धा तास गेलाय. अहो ती गोदावरी माता गंगा माता काय प्रगट होईना. आणि मग मात्र या एकनाथानं अगदी निष्ठेनं सांगितलं, निर्धारानं सांगितलं, श्री हे गोदावरी माते, हे गंगा माते, माझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुढच्या त्या क्षणी जर प्रगट झाली नाहीस तर तुझ्याच नदीमध्ये तुझ्याच पाण्यामध्ये मी प्राण अर्पण करीन. एवढं निर्धारानं सांगितलं. मात्र अहो समोर गंगा माता प्रगट झाली, गोदावरी माता प्रगट झाली. हो एकनाथाला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले एकनाथा अरे किती प्रश्न विचारतोस, हा अरे तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं आजीकडे नव्हती रे, आणि म्हणून तिने माझ्याकडे पाठवलं. मग एकनाथा असं कर, तुझ्या आई वडील कुठे गेले हे तुला पाहायचे ना, तुला लक्षात यायचे ना तुला, तर एकनाथा असं कर, तो जो देव म्हणतो देव, त्या देवाला प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा सद्गुरूंना शरण जा. सद्गुरू वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग माते ते सद्गुरू कुठे आहेत? आता सद्गुरूंना शोधायचं तुझ्यावर जबाबदारी आहे. ती तू शोध सद्गुरूंना, पण सद्गुरू करून घेतल्याशिवाय तुला हे ज्ञान होणार नाही. तो देव कुठे आहे, तो देव कुठे राहतो, तो देव म्हणजे काय. तेव्हा एकनाथा असं कर, तू त्या सद्गुरूंच्या शोधासाठी आता बाहेर पड. गोदावरी मातेने आज्ञा केली. हो घरी आला त्या दिवशी राहिला, पंचउषकाली पुन्हा उठला, स्नान केलं आणि आजीला सांगितलं आजी आता त्या सद्गुरूंच्या शोधार्थ मी बाहेर पडणार आहे, सद्गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडणार आहे आणि त्या सद्गुरूंना आपलंसं करूनच घराकडे येणार असा निर्धार केलाय. आजीला नमस्कार केला, घरातल्या देवघरात गेला आणि तिथं नमस्कार केला आणि बाहेर पडला. आणि येता 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 अहो कुठे आला, गुरूंचा ध्यास लागलेला होता. ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ वारकऱ्यांचा ध्यास लागतो या वारीच्या वेळेला, तसा याला ध्यास लागलाय. आणि प्रत्येक गावामध्ये विचारतोय माझ्या सद्गुरू कुठे आहेत, पण त्याला कोणीही उत्तर दिलं नाही. आणि दुपारची वेळ आहे. हो दुपारची वेळ आहे आणि मनामध्ये सद्गुरूंना शरण जायचंय, सद्गुरू करून घ्यायचे हा ध्यास आहे. आणि येता 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 हा एकनाथ कुठं आला, दौलताबादला आला. दौलताबाद त्या ठिकाणी किल्ला होता, किल्ला. आणि त्या दौलताबादच्या त्या किल्ल्यावर एक सद्गुरू महाराज, एक सरदार होते आणि त्यांचं नाव जनार्दन स्वामी. या जनार्दन स्वामी हे त्यावेळच्या त्या इंग्रजांच्या राज्यामध्ये त्या प्रदेशाचे सरदार होते आणि म्हणून त्यांच्याकडे तो किल्ला होता. आणि त्या किल्ल्यावर हे या सद्गुरूंचे एकनाथांचे सद्गुरू होते. किल्ला चढून गेला आणि बघितलं तर त्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी ही रांग लागलेली होती. हो दमलेला भागलेला हा एकनाथ, पण निदान आज सद्गुरूंची भेट होणार आहे. आणि एवढं जाणलं मात्र त्याचा तो शिनवा कुठेही निघून गेला, रांगेमध्ये थांबला आणि मधनच वाकून बघत होता आपला नंबर कधी येतोय. तेव्हा या सद्गुरूंच्या लक्षात आलं की लहान मुलगा या रांगेमध्ये एक लहान मुलगा थांबलाय. त्यांना सांगितलं आपल्या सेवकांना, अरे तू जो लहान मुलगा सारखा डोकावून बघतोय त्याला पुढे घेऊन या. एकनाथ पुढे आले, बघितलं त्या सद्गुरूंच्याकडे जो प्रसन्न चेहरा बघितला आणि त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघितला आणि याचा शिळवा कुठे निघून गेला. हो अनन्य भावनं त्या सद्गुरूंना शरण आला. जनार्दन स्वामींनी त्या एकनाथाला उचलून घेतलं, आपल्या छातीशी कवटाळलं आणि दोघांची नजरानजर झाल्यावर लक्षात आलं की मी याला कुणाला तरी शोधतोय हे लक्षात आलं. आणि मग म्हणाला, अरे आज मला असं वाटत होतं आजच्या या माझ्या दरबारामध्ये कुणीतरी मला भेटायला येणार आहे आणि त्याला माझी ओढ लागली आहे. बघा सद्गुरूंना असं लक्षात आलं पाहिजे की त्याची ओढ लागली भक्तांना, आपल्या शिष्याला त्याची ओढ लागली हे लक्षात आलं पाहिजे.
आणि यानं असं वाटलं की आज कोणीतरी आपल्याला सद्गुरू भेटणार आहेत, मार्गदर्शक भेटणार आहेत, ही निश्चित खात्री या एकनाथाला होती. आणि म्हणून हा धावत धावत आला आणि या सद्गुरूंच्या चरणावर लागला. म्हणाले, सद्गुरुनाथा माझ्यावर कृपा करा. गंगा मातेने तुमच्याकडे पाठवलंय, तिनं सांगितलंय की मला सद्गुरू करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरुनाथ तुमच्या पायाशी आलोय. आता मी हे तुमचे चरण सोडून कुठेही जाणार नाही. एकनाथ तिथं राहिला. काही दिवसांनी जेव्हा हा परिपूर्ण झाला तेव्हा मात्र या एकनाथांच्या गुरुनी जनार्दन स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवलाय आणि हा एकनाथ पूर्ण झाला. असे हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या प्रत्येक अभंगामध्ये सद्गुरूंचं वर्णन करतात, भगवंताचं वर्णन करतात, भगवंताकडे मागणं मागतायत. एकनाथ महाराज हे नुसते संत नव्हते, हे नुसते साधू नव्हते, तर प्रबोधनकार होते. त्यांनी या आपल्या आजूबाजूला पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हा समाज अंधश्रद्धेमध्ये गुरफटून गेलाय. आणि म्हणून या समाजाला या अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडं लिहिली. हो, भारुडं लिहिली, अभंग लिहिले, गवळणी लिहिल्या आणि या गवळणींच्या मधून भगवंताचं वर्णन केलं. या भारुडामधून समाजाला जागृत केलं. मध्यम रोडगाव वाहिन तुला भवानी आई, रोडगाव वाहिन तुला, रोडगाव वाहिन तुला भवानी आई, रोडगाव वाहिन तुला, रोडगाव वाहिन तुला भवानी आई, रोडगाव वाहिन तुला. अरे रोडगाव वाहिन तुला भवानी आई, रोडगाव वाहिन तुला, अरे रोडगाव वाहिन तुला भवानी आई, रोडगाव वाहिन तुला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, पट्टी येऊन दे तिला. अगं सासू माझी जाच करते, पट्टी येऊन दे तिला. भवानी रोडगाव वाहिन तुला, भवानी रोडगाव वाहिन तुला. अगं एका जनार्दनी सर्व भारुड म्हणायला तो वेळ नाहीये. त्यामुळं समाजातल्या या अंधश्रद्धेवर यांनी भारुड लिहिली संतांनी. रोडगाव वाहीन तुला भवानी, रोडगाव वाहीन तुला. सासरा माझा, सासरा, सासू, नणंद, जाऊ, जावेचा मुलगा आणि शेवटी नवरा. आणि हे कोण आहेत सगळे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड निपुण दमन करून एकटीच राहू दे मला. फक्त मी भगवंताला, त्या भगवंताच्या चरणकमलाजवळ जाणार आहे. त्याच्यासाठी हे सर्व विकार, हे सर्व विषय बाजूला सोडून भगवंता तुझ्या चरणकमला जे सुख आहे त्या सुखाची प्राप्ती करून दे, हे संत एकनाथांना सांगायचे. अशा प्रकारचे अंधश्रद्धेचा हा भाग संतांनी या समाजाला प्रबोधनात्मक भारुडात्मक दिला. असे एकनाथ महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात. विषय मोठा आहे. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम व्यर्थ जाय देवा. मला माझ्या मुखातून नामस्मरण घडू दे आणि संतांचा सहवास घडू दे. संत सहवास फार महत्वाचे बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आज आपण सर्वजण आलात ना, ती संतांची कृपा आहे, संतांची कृपा आहे. आणि म्हणून संत संगत आणि मुखामध्ये नामस्मरण. या कलियुगामध्ये नामस्मृती अत्यंत श्रेष्ठ आहे. ती कलियुगात ही नामस्मृती अत्यंत प्रेमानं, अत्यंत तळमळीनं झाली पाहिजे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. त्या भगवंताच्या नामे करून
जन्म जन्मांतरीची पातक जळून राख होईल एवढी ताकद, एवढं सामर्थ्य नामामध्ये आहे. ते कोणाच्या? भगवंताच्या नामामध्ये. आणि म्हणून ते नाम घ्या आणि म्हणून देवाकडे मागणं आहे, देवा माझ्या मुखातून नामस्मरण, तुझं नामस्मरण घडू दे. षड्ज ध्यायतो विष्णू ध्यायतो विष्णू त्रेतायां यजतो मखई द्वापारे परिचर्यायां कलो तद हरिकीर्तनात्. भगवद्गीतेमध्ये देवा भगवंता या 4 जे युग आहेत, त्रेतायुग, कलियुग, त्रेतायुग, द्वापार युग, ही जी 4 युग आहेत, या युगामध्ये पहिलं कुठलं आहे? कृते यध्यायतो विष्णू कृतयुग म्हणजे सत्ययुग. या सत्ययुगामध्ये मानवाने भगवंताला आपलंसं करण्यासाठी भगवान विष्णूंची आराधना केली आणि त्यांना प्राप्त करून घेतलं. त्रेतायाम यजतो मखई, त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ यागाची कर्म करून भगवंताला आपलंसं केलं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे सेवा करून भगवंताला आपलंसं केलं. आणि कलौतद हरिकीर्तनात, या कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन काही सोपे, जळतील पापे जन्मांतरीती. हे भगवंताचं नामस्मरण जे आहे ना, ते नाम त्यांनी घेतलं आणि ते नाम आपण जर घेतलं तर निश्चित आपण या भगवंताला आपलंसं करणार आहे. मध्यम नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचला दार विकत घेतला श्याम, पायी मी विकत घेतला श्याम, पायी मी विकत घेतला श्याम. नाही खर्चली कवडी गमडी, नाही खर्चली कवडी गमडी, नाही वेचला विकत घेतला श्याम, पायी मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणी म्हणे ही असेल चोरी, पुन्हा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासा इतके, जन्मभरीच्या श्वासा इतके, मोजियले हरिनाम, मोजियले हरिनाम. विकत घेतला श्याम, पायी मी विकत घेतला, विकत घेतला, विकत घेतला श्याम. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम. श्वासागणिक भगवंताचं नाम घ्या, श्वासागणिक. आपण माळ घेतो, कोणाची मी निंदा करत नाही, पण आपण जपमाळ हातात घेतल्यानंतर एकही शब्द इतर कोणताही विषय बोलायचा नाहीये. आपण मात्र जपाची माळ असो आणि समोर जर गोपाळ दिसे, काय गोपाळ कसं काय, ठीक आहे, हाताची माळ चालू असते. गोपाळांचं स्मरण नाही, भगवंताचं स्मरण आहे. पण विषय असा आहे, हा विषय आहे, शेवटी संसारातला हा विषय आहे. संत म्हणतात असं ध्यान, असं जप भगवंताला मान्य नाहीये. श्वासागणिक भगवंताचं नाम घ्या, तो भगवंत निश्चित आपलासा होणार आहे. अहो नामदेव यांची भक्ती भगवंतानं काय बघितली, एवढेसे छोटे नामदेव आहे, पण भगवंताला सांगितलं पांडुरंगा, अरे माझे बाबा आज तालुक्याला कामासाठी गेलेत आणि म्हणून त्यांनी मला सांगितले आज पांडुरंगाची पूजा तू करायची बरं का, आणि म्हणून मी आज इथं आलोय आणि तुझी पूजा केली.
आता 12 वाजलेत. भगवंता तुझ्यासाठी हा नैवेद्य आणलाय. बाबांनी सांगितलंय की पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय, पांडुरंगानं नैवेद्य ग्रहण केल्याशिवाय तू जेवायचं नाहीस, तू अन्न भक्षण करायचं नाहीस. तेव्हा भगवंता पांडुरंगा लवकर ये आणि हा नैवेद्य ग्रहण कर. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, अर्धा तास गेला, पांडुरंग काही विटेवरून उतरेना. तेव्हा या छोट्या नामदेवरायांनी सांगितलं, देवा आता पुढच्याच क्षणी जर आला नाहीस तर तुझ्याच चरणावर मस्तक आपटून प्राण देईन. एवढं निर्धारानं सांगितल्यानंतर मात्र भगवान पांडुरंग विटेवरून खाली उतरले हो सगुण रूपामध्ये. समोर बसले नामदेवराय समोर बसले, मध्ये ते नैवेद्याचं ताट आहे. एक घास भगवंत नामदेवरायाला भरवतायत, नामदेवराय एक घास पांडुरंगाला भरवतायत. मला सांगा असा हा आनंद कधी मिळणार आहे आपल्याला? तो आनंद जर मिळवण्यासाठी श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण घ्या. तुकोबाराय एकदा प्रातर्विधीसाठी बाहेर चालले, ते प्रातर्विधीसाठी बाहेर गेलेले होते. एक गृहस्थ त्याच मार्गाने चाललेला होता आणि तुकोबारायांच्या दुखानं पांडुरंग 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 असं नामस्मरण चाललेलं होतं. त्या गृहस्थ अरे गृहस्थ आहे, अरे तुकोबाराय आहे, अरे तू काही आहे, अरे तू प्रातर्विधीसाठी इथं आलायस आणि भगवंताचं पांडुरंगाचं नाम घेतोयस. अरे ही काय जागा आहे का देवाचं नाव घ्यायची? पण तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय करू म्हणाले, काय करू म्हणाले, माझ्या या जिभेला म्हणजे माझ्या या जिभेला पांडुरंग नामाचं एवढं व्यसन लागलंय. व्यसन बघा, व्यसन आहे, पांडुरंग नामाचं एवढं व्यसन लागले, ही जीभ माझी पांडुरंगाचं नाम सोडतच नाहीये. मग ती जागा कुठेही असू दे, कोणतंही असू दे, कुठेही जाऊ दे, कोणतीही वेळ असू दे. असं काय? ठीक आहे म्हणाले. हा गृहस्थ पुढे आला, त्यानं काय केलं म्हणाले, जीभ बाहेर काढा जरा. जिभेला व्यसन आहे काय पांडुरंगाच्या नामाचं? जीभ बाहेर काढा. त्यांनी जीभ बाहेर काढली. तुकोबारायांनी त्या गृहस्थानी जीभ ओढून धरली आणि म्हणाले, आता तुका या पांडुरंगाचं नाम घेऊन हो तुझ्या. आपण ते जगद्गुरु तुकोबाराय हो, हा ते काय आमच्यासारखे सामान्य होते. ती जीभ ओढून धरल्यानंतर तुकोबारायांच्या रोमरोमातून विठ्ठल 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 रोमरोमातून विठ्ठल विठ्ठल असा गजर ऐकायला आला. मात्र याला कळून चुकलं हो, अनन्य भावाने शरण आलं. तो काय अरे मी तुझी योग्यता ओळखली नाही, मला क्षमा कर. हा पांडुरंग तुझ्या रोमरोमात आहे, तुझ्या हृदयात आहे. साठवेला हरी जेणे हृदय मंदिरी, त्याची सरली येळझार झाला सुफळ व्यापार. असे हे जगद्गुरु तुकोबाराय. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र माझा पांडुरंग भरलाय, अशी जी व्याप्ती होती. अशी जेव्हा आपली अवस्था होईल, एवढी आर्तता जेवढी आपल्यामध्ये येईल, तेव्हाच ते नामस्मरण घडेल आणि तेव्हाच तो भगवंत आपलास होईल. आणि तो भगवंत आपलास करायचं, देवा माझ्या मुखातून नामस्मरण घडू दे आणि संतांची संगती घडू दे. संत संगती फार महत्वाची आहे, संत संगती फार महत्वाची आहे. एकदा नारद महाराज भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि विष्णू म्हणाले, देवा भगवंता विष्णू हे महाविष्णू, मला संत संगतीचा महिमा सांगा. भगवान विष्णू म्हणाले, नारदा असं कर की आता असाच पृथ्वी तलावर जा आणि एका शेताच्या कुंपणावर एक सरडा बसलाय, त्या सरड्याला संत संगतीचा महिमा विचार. नारद महाराज पृथ्वी तलावर आले. शेताच्या कुंपणावर एक सरडा बसलेला होता. त्या सरड्याला त्यांनी प्रश्न दिला, हे सरड्या मला संत संगतीचा महिमा सांग. त्या सरड्याने एकदा नारदांच्याकडे पाहिलं, मात्र सरडा गतप्राण झाला हो. पुन्हा नारद महाराज विष्णूंच्याकडे, अहो तुम्ही सरड्याला विचारलं, सांगितलं संत संगतीचा महिमा, पण तो सरडा तर मेला, आता काय करायचं? ठीक आहे नारदा, अनेक असं करा, पुन्हा पृथ्वी तलावर जा. एका आंब्याच्या झाडावर फांदीवर एक पोपट बसलाय, त्या पोपटाला संत संगतीचा महिमा विचारा. पुन्हा नारद महाराज पृथ्वी तलावर आले आणि म्हणाले, त्या आंब्याच्या झाडावर जो पोपट बसला होता त्याच्याकडे नमस्कार केला आणि म्हणाले, हे शुका मला संत संगतीचा महिमा सांग. त्या पोपटानं नारदांकडे एकदा बघितलं, मात्र पोपटही गतप्राण झाला हो. नारदांना प्रश्न म्हणाले, हे काय चाललंय? पुन्हा विष्णूंच्याकडे आले, म्हणाले, विष्णू
अहो त्या सरड्याला विचारलं सरडा मेला, पोपटाला विचारलं पोपट मेला, आता काय करायचं? नारदा काहीही काळजी करू नका. हे बघा पुन्हा तुम्ही पृथ्वी तलावर जा. एका राजवाड्याच्या राज्यामध्ये एका राजाच्या दरबारी त्या राजाच्या पोटी आत्ताच एक नुकतंच बालक जन्माला आले. त्याला तुम्ही संत संगतीचा महिमा विचारा. नारदाने हात जोडले म्हणाले, अरे भगवंता विष्णू, अहो सरड्याकडे पाहिलं सरडा मेला, पोपटाला विचारलं पोपट मेला, आता यदा कदाचित बालकाला जर विचारलं आणि तो जर असं काही अघटित घडलं तर राजा मला सरळ सोडेल का? हो नाही नाही नारदा, माझ्यावर विश्वास ठेवा. पुन्हा नारद महाराज पृथ्वी तलावर आले. त्या राजाच्या राजवाड्यामध्ये त्या राजाने स्वागत केलं नारदानं आणि आत म्हणाले, नारदा आत्ताच भगवंताच्या कृपेनं मला एक पुत्र जन्माला आलाय माझ्या पोटी, तेव्हा नारदा आपण त्याचं अवलोकन करावं, त्याचं मुख पाहावं. नारद महाराज घाबरत आत आले आणि त्या बालकाकडे बघितलं आणि नारदने प्रश्न केला, अरे अरे बालका, मला संत संगतीचा महिमा सांग. आणि ते एवढंच लहान तान्ह बाळते, पण ते त्याला वाचा फुटली हो. आणि त्याने हात म्हणाले, नारदा अहो संत संगतीचा महिमा काय सांगू म्हणाले. मी ज्यावेळेस सरड्याच्या योनीमध्ये होतो तेव्हा तुमचं दर्शन, तुम्हासारख्या संतांचं दर्शन झालं नारदा. आणि म्हणून मला मी पोपटाच्या योनीमध्ये गेलो. पोपटाच्या योनीमध्ये देखील नारदा तुमची भेट झाली हो, तुमची संगती लाभली. आणि म्हणून मला या राजवाड्यामध्ये बालकाचा जन्म, राजपुत्राचा जन्म प्राप्त झाला. ही संत संगती, संतांचा महिमा आहे. अशी संत संगती आपल्यालाही लाभावी. आपल्या हातून हे नामस्मरण घडावं, भजन घडावं, पूजन घडावं. आणि म्हणून संत म्हणतात, देवा संत संगती मला दे, संत संगती दे. पायी तीर्थयात्रा मुखी हरिनाम, पायी तीर्थयात्रा माझ्या हातून यात्रा घडू दे. बघा हे वारकरी संप्रदायाचे सर्व हे संत लोक दर आषाढी आणि कार्तिकीला, आता तर प्रत्येक जण, काही जण मी ऐकलं तर महिन्याची वारी करणार आहेत वारकरी, महिन्याची वारी. असे हे वारकरी जेव्हा त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भजन गात त्या पांडुरंगाचं नामस्मरण करत पंढरपुरात निघालेले असतात. मनामध्ये एकच ध्यास, ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ, ध्यास हा जीवाला एक मुखानं त्या पांडुरंगाचं नामस्मरण आहे. मध्य जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी म्हणा सर्व. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग. कुंडली कमल जय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. अखंड नामस्मरण करत हे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते वारी म्हणून जात असतात. आणि जेव्हा त्या पांडुरंगाच्या मंदिराचं जे कळस दिसायला लागतो तेव्हा या वारकऱ्यांचा धीर सुटतो. धावत धावत निघतात, पळत पळत निघतात. केव्हा एकदा या पांडुरंगाचं चरण दर्शन व्हावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, असं या वारकऱ्यांचा असा ध्यास आपण या पांडुरंगाचा भगवंताचा लागून घेतला पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. तोच भगवंत निश्चित आपल्याला आपलासा होणार आहे आणि या नरदेहाचं सार्थक होणार आहे. आणि म्हणून
तुकोबा शांतीब्रह्म एकनाथ महाराज शेवटच्या चरणावर म्हणतात, देवा आणि का मागणे नाही नाही देवा, देवा तुझ्यावर दुसरं काहीही मागणं नाही, कारण जे मला तू द्यायचं असते सर्व दिलंयस. हे जे वैभव आहे ना हे तुझ्या कृपेनं मला लाभलंय. करता करता तू आहेस, मी निमित्त मात्र आहे. आणि म्हणून भक्ती करताना आपण जे साधन वापरतो, म्हणजे साधन कोणतं, जप करतो, नमस्कार करतो, प्रदक्षिणा करतो, हे साधन. मग साध्य काय आहे, भगवंताची प्राप्ती. साध्य काय आहे, भगवंताची प्राप्ती. ती भगवंताची प्राप्ती जर व्हायची असेल तर सर्व अहंकार सोडून द्या आणि समर्पण भक्तीनं त्या भगवंताला शरण राहा. तो भगवंत निश्चित आपलासा होणार आहे. पण याच्यासाठी देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. आणि का मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी ठेवा गृहदेही. हा जो तुझा भक्त आहे तो तुझ्या चरणकमळावर जो दृढ आहे, त्या चरणकमळाची सुखाचे ते सुख प्राप्ती मला करून दे. आणि तो जर भगवंत एकदा आपलासा झाला तर महाराज याशिवाय कोणतं सुख आहे, दुसरं कोणतं सुख आहे जे अशाश्वत सुख आहे. त्या अशाश्वत सुखाची मागणी सोडून द्या, त्या शाश्वत सुखाची मागणी भगवंताकडे. तो भगवंत निश्चित आपल्याला सुखी करणार आहे. मात्र ते सुखी करण्यासाठी आपण त्या भगवंताला शरण जा, त्यांचं नामस्मरण करा आणि त्या भगवंताकडे मागणं करा. देवा माझे मन रागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. मूळ पद्यामध्ये महाराज उपदेश करताय, देवा माझे लागो देवा माझे देवा माझे संसार व्यसनी पडोने, संसार व्यसनी पडोने, देवा माझे देवा माझे तुझी सेवा करीन मन भावे, हो तुझी सेवा करीन मन भावे, हो तुझी सेवा करीन मन भावे. माझे मन हो माझे मन हो माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले,
म्हणतात तराणी गायकी. शास्त्रीय संगीताचा एक भाग आहे तराणी गायकी. आणि या तराणी गायकीमध्ये आमचं जे परंपरेमध्ये चालत आलं, परंपरेचे कीर्तन आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी, आमच्या काकांनी, या प्रत्येक कीर्तनामध्ये श्रोते आग्रहानं सांगायचे, बुवा आज तराणा म्हणा. कारण तराणा म्हणण्यामध्ये त्यावेळा आमचे वडील असेपर्यंत या महाराष्ट्रामध्ये तराणा गायकीमध्ये काणे बुवा प्रसिद्ध होते. याचा मला अभिमान आहे. त्याच्यातलं थोडं ज्ञान आम्ही घेतलेलं आहे. आणि त्यासाठी आज आमच्या परंपरेचा जो गौरव होतोय की ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी आमच्या वडिलांचं नाव निघतं, आमच्या आजोबांचं नाव निघतं, आमच्या काकांचं नाव निघतं. ही परंपरेची ताकद आहे. असो. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पळून येदी. दृष्टांतासाठी कथाभाग. सकाळची सुप्रसन्न अशी वेळ आहे. समोर एक मोठा चौसोटी वाडा दिसतोय. त्या वाड्याच्या समोर पंच उषक काले उठून कुणीतरी सडा घातलाय, सडा संमार्जन केले, सुंदर अशी रांगोळी काढली. त्या चौसोपी वाड्याच्या समोरच एक वृंदावन आहे. त्या वृंदावनामध्ये तुळशीची पूजा केली आहे आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उदबत्ती लावली आहे. त्या उदबत्तीचा सुवास सर्वत्र पसरला आहे. असं ते सकाळ सुप्रसन्न असं वातावरण. आणि हा वातावरण या वाड्याच्या समोर जे होतं, तो जो वाडा चौसोपी वाडा कोणाचा होता वाडा होतो? धन्य धन्य ती गोदावरी नदी, धन्य धन्य ती गोदावरी नदी, असे पुण्य पावन. धन्य धन्य ती गोदावरी नदी, असे पुण्य पावन. जियेचे काही क्षेत्र पैठण, जियेचे काही क्षेत्र पैठण. पैठण क्षेत्री होऊन गेला, पैठण क्षेत्री होऊन गेला. एकनाथ ब्राह्मण तयाचा सेवक नारायण, तयाचा सेवक नारायण. आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, नियम असे साधला जनार्दनी, भाव असे चांगला जनार्दनी, भाव असे चांगला. धन्य धन्य ती गोदावरी नदी, धन्य धन्य ती गोदावरी नदी, असे पुण्य पावन. जियेचे काही क्षेत्र पैठण, जियेचे काही क्षेत्र पैठण, जियेचे काही क्षेत्र पैठण, पैठण. धन्य धन्य ती गोदावरी नदी, असे पुण्य पावन. जियेचे काठी क्षेत्र पैठण. पैठण क्षेत्री कोण राहत होतो? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि या एकनाथ महाराजांचा तो वाडा होता चौसोपी वाडा. त्या ठिकाणी एकनाथ महाराज वाड्यात राहायचे. त्या पैठण क्षेत्रामध्ये अहो काय आनंद आनंद होता. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, असे साधू संत अहो त्या पैठणातच होते. दररोज हे संत एकनाथ महाराज पंच उषकाले उठायचं, गोदावरीला स्नान करायचं आणि घरामध्ये येऊन सर्व वाडा स्वच्छ करायचा, भगवंताची पूजा करायची. आणि भगवंताची षोडशोपचारी पूजा करून बरोबर 12 वाजता भगवान गोपाल कृष्णांना पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा. आपण स्वतः भोजन करायचं आणि सर्व पैठणामधल्या सर्व आपल्या भक्तांना बोलवायचं आणि त्यांनाही भोजन द्यायचं. एकनाथांच्या त्या वाड्यातला एकही असा दिवस चुकला नाही की ज्या दिवशी
तिथे कोणीही याचक जेवायला नाही येत. दररोज तिथे पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. हो, दररोज पंक्तीच्या पंक्ती उठायचा. अन्नदान हे श्रेष्ठ आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या बरोबर सर्व गावकऱ्यांनाही भोजनाला घ्यायचं. भोजन झाल्यावर थोडी विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळी पुन्हा प्रवचनाला बसायचं. प्रवचनामध्ये सर्व श्रोत्यांना उपदेश करायचा. देव हो, हे लोक हो, हे श्रोते हो, त्या भगवंतावर विश्वास ठेवा. दास म्हणे विश्वास ठेवून धरी सद्गुरूचे पाय. त्या भगवंतावर, त्या सद्गुरूंच्यावर विश्वास ठेवा. या कलियुगामध्ये, या संसारामध्ये आपण जे गुरफटून गेलो आणि त्या गुरफटण्यानं काय झाले, या संसारातलं जे समाधान आहे ते समाधानच आपण विसरून गेलोय. कोणीही समाधानी नाही या संसारामध्ये. सतत काहीतरी संसाराच्या यातना ती आपण भोगतोय. ते आपलं प्रारब्ध आहे. पण तरी सुद्धा संत म्हणतात या संसारातून एक थोडा वेळ त्या भगवंतासाठी काढा, त्याचं नामस्मरण करा. तो भगवंत निश्चित आपलासा होणार आहे, पण त्याच्यासाठी अनन्य भावाने त्या भगवंताला शरण या. एकनाथ महाराज त्या श्रोत्याला उपदेश करायचे. असा आहे हा नित्यक्रम चाललेला होता. आणि याला एक नव्हे, दोन नव्हे, बरीच वर्ष गेली. आणि मग मात्र इकडं वृंदावनामध्ये भगवंताला असा प्रश्न पडला, अरे माझा भक्त पैठणामध्ये माझं सतत नाम घेतोय आणि त्याच्याबरोबर अनेक श्रोत्यांना नाम घडवतोय, नामस्मरण घडवतोय. या अशा संतांच्या दरबारामध्ये आपण जावं आणि त्यांची काहीतरी सेवा करावी. बघा किती भाग्यवान आहेत एकनाथ महाराज. देवाला असं वाटावं की त्याच्या भक्तीसाठी बोलून आपण जाऊन त्याच्यासाठी तिथं काम करावं, असं भगवान गोपालकृष्णांची इच्छा झाली. मातेसी गोडी, मातेसी गोडी जशी बालकाची, देवास प्रीती निज सेवकाची, संतुष्ट झाला बहुचक्रपाणी, नाथा गृही सेवनी वाहू पाय. भगवंताला असं वाटलं की आपण नाथांच्या घरी यावं आणि त्यांची सेवा करी, त्यांच्याकडं काम करावं. आणि म्हणून एक दिवस भगवान गोपालकृष्णांनी आपलं रूप पालटलं आणि त्या वृंदावनाहून निघाला. भगवान गोपालकृष्ण निघाला. हो, त्याला पोचायला काही वेळ लागणार आहे. हो, क्षणामध्ये पोचला. हो, दुपारची 12ची वेळ आहे. दुपारची 12ची वेळ आहे. आणि एक लहानसा मुलगा, त्या मुलाच्या वेशामध्ये भगवान गोपालकृष्ण या एकनाथांच्या वाड्यामध्ये ओसरीवर आले. आणि त्याने तिथूनच नमस्कार केला. आणि नाथा, अरे नाथा, मी तुमच्या वाड्यामध्ये आलोय. एकनाथ महाराज नुकतीच भगवंताची पूजा पूर्ण केलेली होती. भगवंताला नैवेद्य समर्पण केलेला होता. संतांनी भगवंताला नैवेद्य समर्पण केला. आपण नैवेद्य भगवंताला दाखवतो. पूजा करताना दाखवतो नैवेद्य. नैवेद्य दाखवायचं नाहीये, नैवेद्य समर्पण करायचंय. आपण भगवंतापुढे नैवेद्याचं ताट ठेवतो आणि त्याच्या पुढे त्या ताटाभोवतीनं पाणी फिरवतो आणि सांगतो या एवढ्या हद्दीत आत यायचं नाही. अहो, खरोखर जर देव आपला नैवेद्य ग्रहण करायला लागला तर आपलं कसं होणं. पण देव कसं आहे, अहो नुसते वासावर तृप्त आहे. देव कसं आहे, वासावर तृप्त आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अर्जुना अरे मला दुसरं तिसरं काहीही नको, फक्त एक स्वच्छ तांब्याभर पाणी आणि एक तुळशीपत्र मला वाहा, मी संतुष्ट आहे. नैवेद्य समर्पण केला नाथाने. आणि भोजनाला बसणार एवढ्यात या लहान बालकाची हाक आली. हो, नाथ महाराज बाहेर आले, ओसरीवर आले आणि त्यांनी पाहिलं आपल्या ओसरीवर एक लहान बालक आलाय आणि हात जोडले. म्हणाले, अरे अरे मला इथं काय काम आहे तुझं, माझ्याकडे कशासाठी आलायस. नाथा, अहो तुमच्या या वाड्यामध्ये दररोज महाप्रसाद होतो असं ऐकलं. तेव्हा नाथा, अहो मी गरीब आहे. बघा त्या लहान मुलाच्या वेशातले भगवान गोपालकृष्ण
म्हणतायत नाथा मी गरीब आहे, मला काहीतरी काम द्या. नाथ म्हणतात अरे माझ्याकडे काय काम आहे, त्या गोदावरी जी आमच्या या वाड्यापासून बरीच लांब आहे, या भागात बराच दुष्काळ आहे, अरे माझ्याकडेच काही काम नाहीये, तुला काय काम देऊ. नाथा अहो तुम्ही सांगाल ते काम करेन, पण नाथा मला तुमच्या वाड्यामध्ये नोकरी द्या. नाथा मी तुम्ही जे काम सांगाल ते ऐकेन. मान नाथानी मनामध्ये विचार केला, ठीक आहे एवढासा बालक आहे लहान आणि आपल्याकडे प्रार्थना करतोय, ठीक आहे आपल्यावर हे वाड्यात कोणी नाहीये, तेव्हा ठीक आहे. त्यांनी म्हटलं ठीक आहे बालक आहे मी तुला ठेवून घेतो, पण तुला जे मी काम सांगणार आहे त्या कामाच्या बदल्यात तुला काहीतरी मी दिलं पाहिजे, पगार काहीतरी दिला पाहिजे ना, तेव्हा तुझा पगार किती सांग. भगवंत मनामध्ये हात जोडले. भगवंतांनी नाथा नाही म्हणाले, नाथा तुमच्या भक्तीचं एवढं ओझं माझ्या या डोक्यावर झालंय, आता तुमच्याकडे आणि कोणता पगार घेऊ मी. नाथा काहीही नको मला, नाथा मला काहीही नको, मला फक्त भुकीच्या वेळी भाकर द्या आणि या अंगावर वस्त्र द्या. नाथा मला दुसरं तिसरं काहीही नको. मध्य लई नाही लई नाही मागणे, लई नाही लई नाही मागणे, लई नाही लई नाही मागणे, लई नाही लई नाही मागणे. भाकर ताजी अथवा शिळी, भाकर ताजी अथवा शिळी, देई विठोबा भुकेच्या वेळी, देई विठोबा भुकेच्या वेळी. लई नाही लई नाही मागणे, लई नाही लई नाही मागणे. वस्त्र तुरे अथवा नवे, वस्त्र तुरे अथवा नवे, देई देवा अंग भरोनी, देई विठोबा अंग भरोनी. लई नाही लई मागणे, लई नाही लई मागणे, लई नाही लई नाही, लई नाही लई नाही, लई नाही लई नाही देवा. नाथा मला काहीही नको, फक्त भुकेच्या वेळी भाकर खायला द्या आणि अंगावर वस्त्र द्या. ठीक आहे म्हणाले. नाथ म्हणाले तर ठीक आहे, तुला मी या माझ्या वाड्यामध्ये या कामासाठी ठेवून घेतलं, आणि पण एकच सांगतो, तुझ्या या लहान मुलाचं मला नाव समजलेलं नाहीये. नाथा अहो मी लहानपणीच बाहेर पडलो घरातनं, माझं नावही मला माहित नाहीये. ठीक आहे म्हणाले, बाळा तुझं नाव माहित नाही ना तुला, मी तुला नाव ठेवतो, आजपासून मी तुला श्रीखंड्या म्हणतो. श्रीखंड्या बघा किती गोड नाव आहे बाळा, आजपासून मी तुला श्रीखंड्या म्हणतो. श्रीखंड्या. त्या बालकानं तिथूनच नाथानं नमस्कार केला. नाथा मला फार आनंद झाला, आज तुम्ही मला तुमच्या या वाड्यामध्ये कामाला ठेवून घेतलं आणि त्याप्रमाणे मला आनंद झाला. तो बालक धावत धावत आला आणि नाथांच्या पाया पडला. तुम्हाला नमस्कार असो. नाथांनी त्या बालकाला उठवलं, श्रीखंड्याला उठवलं आणि आपल्या हृदयाशी कवटाळलं. म्हणजे श्रीखंड्या आजपासून तू या वाड्यामध्ये फक्त एकच काम कर, कारण काय तर या वाड्यापासून गोदावरी नदी अत्यंत फार लांब आहे, याशिवाय इथं दुष्काळ आहे. तेव्हा तुझ्याकडे एकच काम, तू फक्त गोदावरीसनं या वाड्यामध्ये पाणी आणायचं आणि या हंड्यामध्ये पाणी भरायचं, एवढं तुझ्याकडे काम. तो श्रीखंड म्हणतो नाथा एवढंच काय काम, मी तुम्हाला तुमच्या पूजेच्या तयारीमध्ये सुद्धा तयारी करून देईन. नाथा तुम्ही फक्त पूजा करा. ठीक आहे म्हणाले. आणि त्या दिवसापासून या श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवान गोपाल कृष्ण त्या नाथांच्या दरबारामध्ये काम करायला लागले. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व कामते
करीतो स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो. किती भाग्यवान नाथ, किती भाग्यवान नाथ. प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण श्रीखंडाच्या रूपामध्ये नाथांच्या दरबारामध्ये काम करत आहेत. नाथ उठण्याच्या आधी हा श्रीखंड्या उठतोय. पंचपंच उषक काल उठायचं, सर्व वाडा स्वच्छ करायचा आणि घरासमोर त्या वाड्यासमोर सडा संमार्जन करायचं, सुंदर अशी रांगोळी काढायची. प्रत्यक्ष भगवंत रांगोळी काढते हो. किती रेखीव रांगोळी असेल ती. आणि मग बागेत जाऊन फुलं आणायची, तुळस काढायची, बेल काढायचा, सर्व पूजेची तयारी करायची आणि मग गंगेवर स्नानाला जायचं, स्नान करायचं आणि मग येऊन चंदन ओवाळायचं. आणि नाथांच्या ती पूजेची तयारी करून दिल्यानंतर आणि मग मात्र हा श्रीखंड काय करायचा, कावड घ्यायची, खांद्यावर कावड घ्यायची आणि गंगेवर पाणी भरायला जायचा. तो दिवसभर पाणी भरत होता. नाथांना सुद्धा वाईट वाटत, अरे एवढ्या लहानशा बाळाला आपण काम सांगतोय, पण त्यांनीच सांगितलं तर एवढा आग्रह, नाथा मी तुमच्या वाड्यामध्ये काम करायला येणार आहे, मला फक्त पोटापुरतं अन्न द्या आणि अंगावर वस्त्र द्या. आणि हा जो दिनक्रम चालू झाला, हा श्रीखंड्या उठायचा, पूजेची तयारी करायचा, सर्व वाडा स्वच्छ करायचा, सडा संवर्जन करायचा, रांगोळी घालायचा आणि गंगेवर जाऊन पाणी आणायचा. अहो याला एक नव्हे, दोन नव्हे, ओहो 12 वर्ष झाली, 12 वर्ष झाली हा भगवान गोपालकृष्ण श्रीखंड्याच्या रूपामध्ये या नाथांच्या दरबारामध्ये वाड्यामध्ये राबतोय. राबतोय म्हणजे काय, आता तुम्ही बघताच त्याचा दिनक्रम असा. ही 12 वर्ष गेली हा श्रीखंड्याच्या रूपातला भगवान गोपालकृष्ण, आणि त्याला आनंद होतोय. कारण काय, त्या भक्ताची या प्रेमासाठी आणि साधूची या काजासाठी सोडिलेली लाजरे असा हा भगवंत नाथांच्या दरबारात काम करतोय. याला 12 वर्ष होत आहेत. आणि इकडे मात्र काय झालं, त्या वृंदावनामध्ये एक ब्राह्मण भगवान गोपालकृष्णांचं सगुण रूपामध्ये दर्शन व्हावं या एकाच इच्छेसाठी त्या ठिकाणी तपश्चर्येला बसलाय. मुखामध्ये भगवान गोपालकृष्णांचं नामस्मरण आहे. उद्देश काय आहे की भगवान गोपालकृष्णांचं सगुण रूपामध्ये दर्शन व्हावं. एक नव्हे, दोन नव्हे, 8 वर्ष झाली पण भगवंताचं दर्शन घेणार. आणि आता मात्र हा ब्राह्मण तळमळायला लागला. काय करावं, आता एवढी वर्ष झाली मी भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून तपश्चर्या करतोय, पण भगवंत काय अजून प्राप्त होत नाहीये. ती त्याला काळजी लागली आणि त्याच काळजीपोटी आणि त्याच रात्री या ब्राह्मणाला दृष्टांत झाला. अहो प्रत्यक्ष रुक्मिणी माता स्वप्नामध्ये आली आणि ब्राह्मणाला म्हणते मध्यम जाजणी नाथ गृहा ब्राह्मणा, जाजणी नाथ गृहा ब्राह्मणा, जाजणी नाथ गृहा ब्राह्मणा, जाजणी नाथ गृहा. तेथे असतो भोवलीचा कर, तेथे असतो भोवलीचा कर, देईल जे प्रत्यक्ष रुक्मिणीमातेनं त्या ब्राह्मणाला दृष्टांत दिला. ब्राह्मणा, अरे तू ज्या कारणासाठी इथं तप करतोयस, तपश्चर्या करतोयस, भगवंताचं नामस्मरण घेतोयस, तोच भगवान गोपालकृष्ण इथं नाहीये वृंदावनामध्ये.
तेव्हा ब्राह्मणा असं कर, हाच भगवंत, हा भगवान गोपालकृष्ण नाथांच्या दरबारामध्ये, पैठण्यामध्ये, त्यांच्या दरबारामध्ये, त्यांच्या वाड्यामध्ये काम करतोय. तेव्हा ब्राह्मणा आता इथे किती वर्ष जरी बसलास तरी भगवंत तुला भेटणार नाहीत, तुला दर्शन देणार नाहीत. कारण काय, ते नाथांच्या दरबारामध्ये आहेत, त्यांच्या सेवेमध्ये आहेत. तेव्हा ब्राह्मणा आता तू इथून उठ आणि थेट पैठणला जा, आणि त्या पैठण्यामध्ये नाथांच्या दरबारामध्ये भगवान गोपालकृष्ण आहेत, तिथं तुला ते दर्शन देतील. ऐकलं मात्र आनंद झाला. अहो कुठं वृंदावन आणि कुठं पैठण, पण मनामध्ये इच्छा होती भगवान गोपालकृष्णांचं सगुण रूपामध्ये दर्शन व्हावं. हा ब्राह्मण तिथूनच निघाला आणि धावत 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 जो एक दिवस आला, या पैठणामध्ये आला, पैठण क्षेत्रामध्ये आला आणि विचारलं, का हो या पैठणामध्ये नाथांचा दरबार, नाथांचा वाडा कुठे आहे हो? सांगितलं, असं पुढे जा आणि पुढच्या चौकामध्ये नाथांचा दरबार, नाथांचा वाडा आहे. बातमी मिळाली, निघाला हा ब्राह्मण. आणि दुपारची वेळ, नाथ महाराज आपल्या वाड्यामध्ये भगवंताची पूजा करत होते. आणि हा श्रीखंड्या पूजेची सर्व तयारी करून घेऊन त्या गोदावरीवर कावड घेऊन पाणी आणण्यासाठी गेलेला होता. दुपारची वेळ आहे आणि हा ब्राह्मण थेट जो आला तो या नाथांच्या वाड्यामध्ये ओवरीवर आला, ओसरीवर आला आणि त्याने नाथांना हात, नाथा अहो एकनाथा मी आलोय असं म्हणण्याबरोबर एकनाथाने ती हाक ऐकली आणि बघितलं. मध्यम अंगणी अंगणी बघुनी ब्राह्मणा, अंगणी बघुनी ब्राह्मणा, हर्ष बहुमना एकनाथासी, एकनाथासी. अंगणी अंगणी बघुनी ब्राह्मणा, अंगणी अंगणी बघुनी ब्राह्मणा, हर्ष बहुमना एकनाथासी, एकनाथासी. जाऊनी धनिया नमन करीत तयासी, जाऊनी धनिया नमन करीत तयासी. आणविले त्यजी मग शीतल शीतल पाणी, आणि झडी मग शीतल शीतल पाणी. आणविले झडी मग शीतल शीतल पाणी, या चरणा घालून पंथीचे श्रमवारी, या चरणा घालून पंथीचे श्रमवारी. तापसी तापसी पाहतो कुठे श्रीखंड्या, कुठे दिसेना नयनी, दिसेना नयनी. त्या चरणाची हो ओढला जरी भारी, त्या चरणाची हो ओढला जरी भारी, त्या चरणाची हो ओढला जरी भारी. अंगणी अंगणी बघुनी ब्राह्मणा, हर्ष बहुमना एकनाथासी, एकनाथासी. या सगळ्याच्या चाली आल्या या कीर्तनातून आल्या आणि त्या कीर्तनातून मग संगीत नाटकामध्ये गेल्या, तमाशामध्ये गेल्या. पण मूळ ही कीर्तनाची चाल आहे. अंगणी अंगणी बघुनी ब्राह्मणा, मग आणविले तिने शीतल शीतल वाणी. हे ऐकल्यानंतर तुम्हाला आठवण झाली असेल पिंजऱ्यातली. राजसा आणविले तिने मग
शीतल शीतल पाणी मग पंथीच्या त्या चरणा घालून वारी तापसी तापसी पाहतो कुठे श्रीखंड्या कुठे दिसेना नयनी दिसेना नयनी तो ब्राह्मण बघतोय की तो लहान बालक श्रीखंडा म्हणायचं तो कुठं दिसत नाहीये भगवान गोपालकृष्ण कुठं दिसत नाहीयेत नाथाने त्या ब्राह्मणाचं स्वागत केलं त्याच्या पायावर पाणी घातलं आणि नाथाने त्या ब्राह्मणाला हात धरून आपल्या वाड्यामध्ये आणलं नाथाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला हे ब्रह्मवृंद आपण कुठं आपलं नाव काय आणि इथं कशासाठी आलात नाथा मी वृंदावनातून आलोय वृंदावनातून मग माझ्याकडे काय काम आहे नाथा अहो तुमच्याकडं कुणी एक गृहस्थ आहेत का गृहस्थ माझ्याकडे तुम्ही कोणी गृहस्थ नाही आहेत पण नाथा एक लहान मुलगा आहे का हो 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 लहान मुलगा आहे त्याचं नाव मी श्रीखंड ठेवले हा तो मुलगा आहे ना त्या मुलाला मला जरा भेटायचंय नाथाला माहित नव्हतं नाथाना माहित नव्हतं त्या मुलाला मला भेटायचं हो कुठे आहे तो मुलगा नाथाने सांगितलं तो ना अरे आता इथंच होता की अरे श्रीखंड्या कुठे आहेस तू थांबा मी देवघरामध्ये बघतो कदाचित देवघरात असेल कारण काय त्याला मी पाणी भरायला सांगितलं होतं गोदावरीसनं तो कावडीनं पाणी भरतोय ना माझ्याकडे या ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये अश्रू व्हायला रे हो भगवान गोपालकृष्ण ज्याच्यासाठी मी तपस्या करतोय तोच गोपालकृष्ण यांच्या वाड्यामध्ये पाणी वाहतोय गोदावरीसनं ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये अश्रू व्हायला म्हणतो नाथा अहो तुम्ही भाग्यवान आहात श्रीखंड्याला आत हाक मारायला गेले पण श्रीखंड होता कुठं हो श्रीखंड्याला आता कळून चुकलं अरे हा ब्राह्मण इथं आल्यावर आता त्याला आपल्याला सगुण रूपामध्ये दर्शन द्यावं लागणार आणि नाथांची सेवा अंतरणार याचं दुःख आहे तेव्हा त्या श्रीखंड रूपातल्या गोपालकृष्णांनी तिथूनच ते अंतर्धान पावले आणि गोदावरी गेले कावड घेऊन नाथ त्या वाड्यामध्ये बघतायत श्रीखंड कुठं नाहीये पुन्हा नाथ बाहेर आले म्हणाले हे बघा कदाचित माझा श्रीखंड्या गोदावरीवर पाणी भरण्यासाठी गेला असेल ठीक आहे म्हणाले नाथा मी गोदावरी जातो आणि तो ब्राह्मण निघाला नाथ म्हणला हो थोडा वेळ थांबा विश्रांती घ्या माझ्याकडे भोजन करा आणि मग जा नाही नाथा मला त्या मुलाला बघायचंय त्याच्याशी मला बोलायचंय त्याचं दर्शन घ्यायचंय तेव्हा नाथा आता मला वेळ नाहीये तो ब्राह्मण निघाला आणि येता धावत त्या गोदावरीच्या तटावर आला आणि गोपालकृष्ण ओळखलं आता हा ब्राह्मण गोदावरी तटावर येतोय आता तो इथं आला तर मला ओळखणार आणि म्हणून त्या भगवंताने काय केलं ती कावड भरली आणि कावड खांद्यावर घेतली भगवंत कावड घेऊन घाट चढतायत आणि हा ब्राह्मण घाट उतरायला लागला बघितलं आणि तिथूनच भगवंत अंतर्धान पावले हो अंतर्धान पावले हा ब्राह्मण गेला गोदावरीवर पाय धुतले डोळ्याला पाणी लावलं आणि इकडे बघतोय तो लहान मुलगा कोणी दिसतोय काय गोदावरीला प्रार्थना हे गोदावरी माते हे गंगा माते मी ज्या उद्देशाने इथं आलोय तो उद्देश माझा सफल हो दे भगवान गोपालकृष्णांचं मला सगुण रूपामध्ये दर्शन हो दे त्या गोदावरीची प्रार्थना केली जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर चिदानंद शिव सुंदर के
सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती पावनतेची तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा शंकर शंकर जय शिव शंकर 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 लहरी लहरी क्या विनादिते लहरी लहरी क्या विनादिते जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी हे गंगा माते मला भगवंताचं दर्शन होऊ दे माते एवढी विनंती केली. मात्र पुन्हा भगवंत वाड्यात गेले आणि कावड रिकामी करून पुन्हा घाटावर आले. घाट चढतोय भगवंत घाट उतरायला लागले. धावत 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 ब्राह्मणा गेला आणि त्या मुलाला नमस्कार केला. बाळा अरे तू नाथांच्या दरबारमध्ये आहेस ना? कारण नाथांनी मगाशी सांगितलं माझा श्रीखंड्या कावड घेऊन नदीवर गोदावरीवर पाणी भरायला गेलाय. मग या श्रीखंड्यानं पाहिलं, अहो तुम्ही कोण? तुम्ही कुठं मिळालात आणि माझ्याकडे काय काम आहे? अहो मी नाथांच्या दरबारमध्ये कामाला हो, नाथांचं मी नोकर आहे. ते मला 12च्या वेळेला भुकेला भाकर देतात आणि म्हणून त्यांची नोकरी करतो, सेवा करतो. पण तुम्ही इथे कशासाठी आलात? हा ब्राह्मण म्हणतो त्या श्रीखंड्याच्या रूपातले तुम्ही गोपालकृष्ण आहात ना? नाही नाही माझी काय तर संबंध नाही असं म्हणून हा श्रीखंड्या झर 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 पावलं टाकत आलाय. खाली उतरला, कावड भरली आणि पुन्हा घाट चढून वाड्याकडे गेला. हा ब्राह्मणी धावत धावत त्याच्याकडे गेला, त्याच्या मगोमाग गेला. आणि मग मात्र भगवंताच्या लक्षात आला हा ब्राह्मण वाड्यात येणार आणि आपलं खरं रूप आपल्याला प्रकट करावं लागणार. भगवंतानी कावड वाड्यातच ठेवली, देवघरात गेले आणि हा श्रीखंड्या हे भगवान गोपालकृष्ण तिथंच अंतर्धान पावले. हा ब्राह्मण धावत धावत आला, वाड्यात आला आणि वाड्यात आल्यानंतर नाथानं हात जोडून, नाथा तुम्ही गेली 12 वर्ष ज्या श्रीखंड्याकडून ज्या लहान बाळाकडून काम करून घेतात तो कोण आहे आपल्याला माहित आहे का? नाही हो, मला माहित नाही हो. फक्त एक दिवस तो माझ्या वाड्यामध्ये आला आणि मला म्हणाला, देवा हे नाथा मी नोकरीसाठी नोकरी हुडकतोय, मला तेवढं काम द्या. आणि म्हणून मी त्याला फक्त माझ्याकडे कामाला ठेवून घेतलंय. नाथा तुम्ही मोठे भाग्यवान आहात, मोठे तुम्ही पुण्यवान आहात. भाग्यवंता घरी भजन पूजन तेने संतोषला नारायण. नाथा तुम्ही भाग्यवान आहात. का का बरं? अहो नाथा तुम्हाला माहित नाहीये, कदाचित तुम्ही अजून जाणलं नाहीये, तो जो लहान रूपातला जो तुमचा श्रीखंड आहे ना, तो श्रीखंड्या नाही हो, तो प्रत्यक्षात भगवान गोपाल कृष्ण आहे.
प्रत्यक्षात भगवान गोपालकृष्ण असं ऐकलं मात्र. आणि नाथानं आता प्रकाश पडला. नाथ म्हणाले, अहो आता 12 वर्ष होत आली, एक लहान मुलगा माझ्याकडे आला, म्हणाला, नाथा तुमच्या वाड्यामध्ये मला सेवा करायची, तुमचं काम करायचंय, तेव्हा मला तरी काम द्या. आणि तोच श्रीखंड्या, अहो गेली 12 वर्ष त्या भगवान गोपालकृष्ण तो श्रीखंड्याच्या रूपामध्ये माझ्या या वाड्यामध्ये काम करतोय, पण मला एक दिवसही त्याची जाणीव झाली नाही. हो, हा प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण आहे. आणि मग मात्र नाथांच्या डोळ्यामध्ये पाणी व्हायला लागलं. नाथ धावत धावत देवघरामध्ये गेले आणि हाक म्हणली, श्रीखंड्या, अरे श्रीखंड्या कुठं आहेस? अहो श्रीखंड्या होता कुठं? श्रीखंड्या केव्हाच अंतर्धान पावलेला होता. आणि आता मात्र नाथांना त्या श्रीखंड्याचा ध्यास लागला, भगवान गोपालकृष्णांचा ध्यास लागला. आणि त्यांनी त्या भगवंताचा धावा सुरू केला. भगवान गोपालकृष्ण, अरे काय केलंस? अरे गेली 12 वर्ष माझ्याकडे काम करतोयस. अरे सगळी कामं वाड्यातली तुला सांगितली नाही, ते कामं सांगितली, तू सर्व कामं केलीस, पण कधी हो की चूक केलं नाहीस, कधी तक्रार केली नाहीस. देवा, अरे 12 वर्ष तू माझ्याकडे राबतोयस, पण मी एवढा कपाळ ग्रंथा की मी तुला ओळखू शकलो नाही रे, तुला ओळखू शकलो नाही. देवा काय करू? भगवंता आता लवकर धावत ये, निदान त्या ब्राह्मणाच्या निमित्तानं मला तुझं दर्शन होईल. आणि धावा चालू गेला. हो अहो भगवंत काय लांब होते? भगवंत जवळच होते हो देवघरामध्ये. नाथ हात जोडले आणि ध्यान आलो भगवंताकडे आणि म्हणाले, भगवंता, अरे तू इथं आता आल्याशिवाय मी ही तुझी जागा सोडणार नाहीये, तुझे चरण सोडणार नाहीये. देवा, माझे मन लावो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेली. ऐकलं मात्र. आणि या भगवान गोपालकृष्णांना जाग आली. हो, भगवान गोपालकृष्ण पुन्हा श्रीखंड्याच्या रूपामध्ये त्या देवघरामध्ये प्रगट झाले. आणि हा का म्हणे, नाथा, नाथा मी आलोय, नाथा मी आलोय म्हणण्याबरोबर नाथाने नेत्र उघडले आणि समोर पाहतो तो श्रीखंड्याच्या रूपातला भगवान गोपालकृष्ण. त्या श्रीखंड्याला कडकडून मिठी मारली हो नाथाने. आणि नाथ रडायला लागले, देवा, अरे भगवंता, अरे काय केलंस? अरे गेली 12 वर्ष मी तुला नाही ती कामं सांगितली आणि तू निमूटपणे ती केलीस. कधीही माझ्याकडे तक्रार केलीस, कधीही जेवणासाठी हट्ट धरला नाहीस, जे मिळेल ते घेतलंस तू आणि 12 वर्ष काम करतोस. भगवंता, अरे मी तुझी कामं करावीत, पण तूच माझ्या या वाड्यामध्ये माझी कामं केलीस. भगवंता, अरे मी किती मोठा भाग्यवान आहे, पण मला तू ओळखू शकला नाहीस. नाथा, अहो तुम्ही जर मला ओळखलं असतं तर मी 12 वर्ष काम केलं असतं का तुमच्याकडं? तुम्ही ओळखू नये आणि म्हणून मी लहान या बालकाच्या रूपामध्ये आलो आणि तुम्ही माझं नाव श्रीखंड्या ठेवलं. आज हा श्रीखंड्या तुमच्यासमोर हजर आहे. नाथा, काय काम करायचं ते सांगा. नाथाने हात जोडून म्हणाले, देवा, आता काहीही काम नाहीये, फक्त बाहेर चल. आणि तो एक ब्राह्मण तुझ्या दर्शनासाठी इथं आलाय, कुठून? वृंदावनातून आलाय, तेव्हा त्याला आता दर्शन दे बरं. नाथाने श्रीखंड्याचा हात धरला आणि नाथ बाहेर आले, ओसरीवर आले. तो ब्राह्मण बघतोय आणि ब्राह्मणानं हात जोडले म्हणाले, देवा, हे नाथा, हा जो श्रीखंड्याच्या रूपातला भगवान गोपालकृष्ण आहे ना, त्या गोपालकृष्णावर माझी एक प्रार्थना आहे. देवा, हे भगवंता, हे गोपालकृष्ण, आज गेली बरीच वर्ष मी तुझी तपश्चर्या करतोय. कशासाठी? तर सगुण रूपामध्ये तुला माझं तुझं दर्शन व्हावं. तेव्हा देवा, म्हणजे एकच इच्छा आहे, आता काहीही मला दुसरं मागणं नाही, फक्त एकच इच्छा आहे की तुझं सगुण रूपामध्ये दर्शन व्हावं. नाथानेही हात जोडले, म्हणजे देवा, त्या ब्राह्मणाची इच्छा आहे की तुमचं सगुण रूपामध्ये दर्शन व्हावं. आता देवा, हे रूप टाकून द्या आणि सगुण रूपामध्ये या ब्राह्मणाला आणि मला दर्शन द्या. फक्त श्रीखंडाने हात जोडले आणि ज्या ठिकाणी हा श्रीखंड होता त्याच ठिकाणी सगुण रूपामध्ये भगवान गोपालकृष्ण प्रगट झाले. हो, प्रगट झाले भगवान गोपालकृष्ण महाराज. मस्तकावर ती मयूर पिच्छाची टोपी घातली, हातामध्ये बासरी आहे, कमरेला तो पितांबर नेसलाय, खांद्यावर ते निळे वस्त्र घेतलंय
आणि हातामध्ये ती बासरी घेतली हो. आणि तो गोपालकृष्णाचं ते रूप पाहिलं मात्र, साबळ रूप पाहिलं मात्र नाथानं म्हणजे ब्राह्मणाला आनंद झाला हो. सगुण रूप ते पाहिल्याबरोबर दोघंही धावत धावत आले आणि भगवान गोपालकृष्णांच्या चरणात दर्शन घेतलं. आणि ते नाथ आणि हा ब्राह्मण ते रूप कसं होतं भगवंताचं. श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्ल गल्लतानात दिव्यसुप्रसन्नलोचन. श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्ल गल्लतानात सुप्रसन्नलोचन. हिंदुवदनतील पुष्पनासिका, तिलक केशरी गंध हरिहा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा भक्त सदा गोविंद. सजन नीलदष्टा शिरपेट रावरी कलगे विराजत तुझी लाल कमळी रास कस्तुरी. तिलक केशरी गंध हरिहा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा भक्त सदा गोविंद. भक्त सदा गोविंद, भक्त सदा गोविंद. श्रवणी मनोहर मकर कुंडले, फुल्ल गल करनाति दीर्घ सुप्रसन्न लोचन. इंदु वदनतील पुष्पनाशिका, कुंदर धनु अधर बिंबगत. हास्य मंद मंद हरिहा आनंदाचा कंद. तो आनंदाचा कंद पाहिला मात्र अतिशय आनंद झाला या दोघांना. अनन्य भावानं शरण गेले. या ब्राह्मणाला जो उद्देश होता तो प्राप्त झाला. आणि हा ब्राह्मणानं त्या भगवान नमस्कार केला, नाथानं नमस्कार केला. आणि हा ब्राह्मण आपल्या आल्या वाटेने निघून गेला. आता मात्र भगवंताला जायची वेळ आली. म्हणाले, नाथा, या गेली 12 वर्ष मी तुमच्या या दरबारामध्ये या वाड्यामध्ये काम केलं. आता मात्र या ब्राह्मणाच्या निमित्तानं माझं खरं रूप मला प्रगट करावं लागलं. तेव्हा नाथा, आता मला निरोप द्या. आता मीही वृंदावनाला जातो. नाथाने हात जोडले भगवंताला. भगवंता, अरे तू ज्या वेळेला श्रीखंडाच्या रूपामध्ये माझ्या इथं काम करत होतास त्यावेळेला मी तुला एक वचन दिलं होतं. अरे बाळा, तू जेव्हा या माझ्या वाड्यामध्ये मोठा होशील ना तेव्हा मी तुझा विवाह करून देईन असं मी तुला वचन दिलेलं होतं. तुझं लग्न करून देईन. देवा, ते एक वचन मला आता पूर्ण करू दे. नाथा, अहो 16 सहस्र 1008 आहेत आणि आता याची भर आणि एकीची भर कुठे घालता येतं. तेव्हा नाथा, तुम्ही असं करा, माझं लग्न करून देऊ नका. तर काय करा, तुम्ही रुक्मिणी स्वयंवर लिहा. रुक्मिणी स्वयंवर ही कथा लिहा की जेणेकरून या रुक्मिणी स्वयंवराच्या कथेकडून सर्व भक्तांना त्याचा लाभ होईल. ठीक आहे म्हणाले. देवा, तुमचा आदेश आहे तर मी रुक्मिणी स्वयंवर लिहायला येतो. पण देवा, एकच करा, हे जे माझं मन आहे ना, हे मन तुमच्या चरणी दृढ होऊ दे आणि माझा देह तुमच्या चरणी दृढ होऊ दे. एकच वासना आहे, एकच इच्छा आहे. देवा, माझे मन लावो तुझे चरणी, संसार व्यसनी पळवून दे. आणि याच नाथाने पुढं रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. त्याच रुक्मिणी स्वयंवराचा पाठ, त्याचं पठण, त्याचं पारायण केल्यानंतर बऱ्याच मुलींचा विवाह ठरतोय असा सिद्धांत आहे, असा अनुभव आहे. तेव्हा हे रुक्मिणी स्वयंवर नाथाने लिहिलं आणि तेच नाथ भगवंताकडं मागणं मागतं. देवा, फक्त येतं मला काहीही नको. हा जो माझा नरदेह आहे, हा नरदेह तुझ्या चरणी मी वाहणार आहे. माझं मन तुझ्या चरणी वाहणार आहे. आणि हेच मागणं त्यांनी आपल्या अभंगातून लिहिलं. देवा, माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पळून दे. आणि क मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी ठेवा दृढ देई. देवा, भगवंता, आता एकच मागणं आहे, ते मागणं पूर्ण कर. आणि ते मागणं म्हणजे माझं हे मन, माझे शरीर, माझे तन मन तुझ्या चरणी लागू दे. हीच प्रार्थना आपणही त्या भगवंताकडे करायची. कारण देवा, भगवंता हे सद्गुरुनाथा, या मनुष्य जीवनामध्ये आपलं कोणतं जर कर्तव्य असेल तर एकच कर्तव्य आहे, तर ते भगवंताला आपलंसं करायचं, भगवंताला हृदयस्थ करायचं. आणि तोच उद्देश मनामध्ये ठेवून त्या भगवंताचं आपण नामस्मरण करूया, सद्गुरूंना शरण करूया आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शन करून आपण त्या भगवंताला आपलंसं करूया. या ठिकाणी या सेवेला विराम देतो.
आणि राजा सजी महारी सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या तुकड्यामती करावी पायी सदा नमावी तुकड्यामती करावी पायी सदा नमावी मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या तुकडोजी महाराजांनी जी मागणी केली देवा ही माझी जी झोपडी आहे ना देहरूपी झोपडी या झोपडीमध्ये तू वास करावस माझ्या हृदयामध्ये वास करावस एवढीच माझी इच्छा आहे आणि हेच मागणं आपणही मागायचे भैरवे घ्यायच्या आधी आणखीन एक निवेदन गेले 3 दिवस माझा मुक्काम ज्यांच्याकडे होता ते आमचे दांडेकर बुवा म्हटले की तुम्हाला सर्वांना लक्षात येईल हे आमचे